राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना मोठा धक्का देणारा निर्णय समोर आलाय। राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळानं 7 साखर कारखान्यांच्या कर्ज प्रस्तावांना नकार दिलाय। या निर्णयामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या संग्राम थोपटे यांनाही मोठा फटका बसलाय। पाहूयात या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट। एनसीडीसीचा या 7 साखर कारखान्यांना दणका। आर्थिक अडचणीतील सहकारी कारखान्यांना कर्ज देण्यास एनसीडीसीचा नकार। भाजपवासी झालेल्या संग्राम थोपटेंना मोठा फटका। सलग 3 वर्ष बंद असलेल्या आणि आर्थिक अडचणीतील सहकारी कारखान्यांना कर्ज देण्यास राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने अर्थातच एनसीडीसीने नकार दिला आहे। राज्य सरकारने एकूण 14 कारखान्यांना कर्ज देण्यासाठी एनसीडीसीकडे प्रस्ताव दाखल केला होता। त्यापैकी 7 कारखान्यांना तुर्तास कर्ज मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे कारखाना वाचवण्यासाठी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार संग्राम थोपटे यांनाही या निर्णयाचा फटका बसला आहे। राज्य सरकारच्या वतीने एकूण 14 कारखान्यांना कर्ज देण्याचा प्रस्ताव एनसीडीसीला पाठवला होता। श्री भोगावती सहकारी साखर कारखाना लिमिटेड कोल्हापूर, श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना कोल्हापूर, तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना कोल्हापूर, क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना सांगली, मुळा सहकारी साखर कारखाना अहिल्यानगर, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना सातारा, लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना बीड। तर दुसरीकडे कारखान्यांचे भागभांडवल कमी असणे, आर्थिक अनियमितता, सतत 3 वर्ष आर्थिक तोटा, यापूर्वी एनसीडीसी कडून कर्ज घेऊनही सुधारणा न होणे, तसेच कर्ज परतफेडीचे प्रमाण कमी असणे, कारखाना भाड्याने चालविण्यास देणे, एफआरपी रक्कम आणि शासनाची थकबाकी असणे आदी कारणांमुळे काही कारखान्यांचे प्रस्ताव फेटाळले गेले आहेत। रामेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड जालना 106.8 कोटी, रावसाहेब दानवे, श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना लिमिटेड धाराशिव 72 कोटी, बसवराज पाटील, रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुणे 184.12 कोटी, अशोक पवार माजी आमदार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सोलापूर 199.94 कोटी, धर्मराज काडादी, कर्मयोगी कुंडलिकराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना अहिल्यानगर 49.85 कोटी, राहुल जगताप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना पुणे 361.41 कोटी, पृथ्वीराज जाचक चेअरमन अजित पवारांचा कारखाना, राजगड सहकारी साखर कारखाना पुणे 467.85 कोटी, संग्राम थोपटे सध्या भाजपा। या 7 कारखान्यांचे कर्ज प्रस्ताव एनसीडीसीने फेटाळून लावले आहेत। राजगड सहकारी साखर कारखान्याचे नेते संग्राम थोपटे यांनी कारखाना वाचवण्यासाठी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्या बदल्यात राज्य सरकारने कारखान्याचा विस्तार करण्यासाठी 467.85 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचा प्रस्ताव एनसीडीसीकडे पाठवला होता। पण कारखाना 2023 ते 2025 पासून बंद आहे। 2022 ते 23 मध्ये क्षमतेपेक्षा 50% कमी उत्पादन होते। कारखान्यावर 58.83 कोटी रुपयांचे कर्ज आहे। कारखान्याची आर्थिक स्थिती कमकुवत आहे। प्रशासकीय खर्च कमी करण्याची गरज आहे। कर्जाचा प्रस्ताव जास्त आणि व्यवहार्य नाही असे म्हणत एनसीडीसीने कर्ज प्रस्ताव नामंजूर केला आहे। त्यामुळे थोपटे यांची राजकीय कोंडी वाढली आहे। संग्राम थोपटेंना सुद्धा असं कदाचित सांगण्यात आलं होतं की तुमच्या कारखान्याला आम्ही मदत करू, आमदारकी तुम्हाला देऊ, पण असं दिसतं की त्यांच्या कारखान्याचं कर्ज हे काही मंजूर झालेलं नाही। इतर काही कारखान्यांचं झालेलं आहे, पण याच्यामध्ये अजून एक अडचण या कारखान्यांना अशी आहे की पैसे दिले जातात खरं, पण त्याच्यामध्ये जे काय अटी टाकल्या जातात त्या अटी या कारखान्याला पूर्ण करता येत नाही। महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा हा राजकीय वाटाघाटीसाठी हे जे सरकार करत असेल ते गाजर दाखवून तुम्ही पार्टीमध्ये प्रवेश करून घेत असाल तर हे योग्य नाही। मंत्रिमंडळापुढे जेव्हा हा प्रस्ताव आला तेव्हा हे बंद अवस्थेतले कारखाने आहेत, हे सुरू करून शेतकऱ्याला तिथल्या दिलासा दिला पाहिजे। या शेतकरी हिताच्या दृष्टीनं राज्य सरकारनं थक हमी घेतली होती आणि त्या थक हमी जेव्हा राज्य सरकार घेतं तेव्हा सहसा एनसीडीसी अशा संस्थांना वित्तपुरवठा करत असते। पण तुम्ही जे असं सांगताय आता तसं जर काही घडलं असेल तर मी माननीय सहकार मंत्री महोदयांशी चर्चा करतो, मला याची माहिती नाही।
दरम्यान सहकार विभागाकडून या प्रस्तावांतील त्रुटी दूर करून पुन्हा प्रस्ताव सादर करण्याची तयारी सुरू आहे. मात्र या निर्णयामुळे आधीच अडचणीत आलेल्या सहकारी साखर कारखान्यांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. पण त्यातही संग्राम थोपटे यांच्या अडचणी थेट सत्तेत असूनही चांगल्याच वाढल्या आहेत हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.